नमस्कार. ई पेपर बिलिंगचा एक छोटासा डेमो आपण पाहणार आहोत. हा सॉफ्टवेअर वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जे काही सगळ्यात किचकट असं काम आहे ते म्हणजे दर महिन्याची बिलं बनवणे आणि ते आपल्या क्लायंटपर्यंत पोहोचवणे आणि त्यानंतर बिलचं कलेक्शन करणे. ही सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या करण्याचा प्रयत्न आपण यात केला आहे. यामध्ये आपण बिल्स जनरेट करू शकता आपल्या क्लायंटची आणि ते क्लायंटच्या व्हॉट्सअप नंबरला तुमच्या व्हॉट्सअप नंबरने तुम्ही सेंड करू शकता. बिलावरती आपण एक बारकोड दिलेला आहे, क्यू आर कोड दिलेला आहे. म्हणजे आपला जो काही बँकचा क्यू आर कोड आहे तो आपण बिलावरती देऊ शकतो, जेणेकरून क्लायंट तुमच्या अकाउंटला पेमेंट करू शकते. तर आता आपण एक छोटासा मी तुम्हाला डेमो दाखवतो. त्यामध्ये काही फीचर्स काय काय आहे सॉफ्टवेअरमध्ये थोडक्यात मी सांगतो. फर्स्ट आहे तर क्रिएट क्लायंट. आपले जे काही क्लायंट आहेत त्यांच्या एंट्री तुम्हाला इथं करायच्या आहेत. म्हणजे क्लायंटचं नाव, लाईन नंबर, सोसायटी नेम असेल तर फ्लॅट नंबर, मोबाईल नंबर सगळ्यात महत्त्वाचा, क्लायंटचा नंबर, व्हॉट्सअप नंबर असेल तो इथे ॲड करायचा आणि क्लायंट सेव्ह करायचा. क्लायंट सेव्ह केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सगळे क्लायंट दिसतील, जे तुम्ही एडिटमधनं एडिट करू शकता त्यांची माहिती. त्यानंतर येतं क्रिएट पेपर. आपण जे जे काही पेपर घेता त्या सगळ्या पेपरच्या एंट्री एकदा आपल्याला करून घ्यावं लागतात. सकाळ, सप्ताह, टाईम जे जे पेपर तुमच्याकडे आहेत त्याचे पेपर आणि त्याचे प्राइजेस तुम्हाला एंटर करावं लागतात. त्यानंतर ते पेपर्स अशा प्रकारे तुम्हाला दिसतील आणि ते तुम्हाला एडिट करायचे असतील त्यांचे प्राइजेस तर त्या पण तुम्ही यातनं करू शकता. व्ह्यू डिटेल्समधनं इथं तुम्हाला प्राइजेस एडिट करता येतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असाईन पेपर. असाईन पेपर म्हणजे कोणता क्लायंट तुमचा कोणता पेपर घेतो, क्लायंट तुमचा काय काय पेपर घेतो ते तुम्हाला इथनं असाईन करायचे. एक मी असाईन करून दाखवतो. समज आता लास्ट टाइम मी तर टेस्ट म्हणून आपण एक क्लायंट ॲड केलेला आहे. तो क्लायंट आपण सर्च करू, सिलेक्ट केला. त्यानंतर पेपर कधीपासून चालू करायचं आहे ते तुम्हाला एंटर करायचं आहे. त्या ठिकाणी मी एंटर केलं डेट. त्यानंतर पेपरचं नाव, समज लोकमत पेपर आहे असं मी पकडतो आणि तो पेपर या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि असाईन पेपर म्हणतो. असाईन म्हणल्यानंतर ऑल असाईन पेपरमध्ये तुम्हाला दिसेल लोकमत ॲड झालं त्या क्लायंटसाठी. आधी एक सकाळ ॲड आहे. अशा प्रकारे दोन्ही पेपर त्या क्लायंटला ॲड झाले. आता त्यानंतर ॲड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ते दिसत आहेत. आता आपण बिलिंगमध्ये बिल्स जनरेट करू शकतो. इथनं आपण जे आत्ता पेपर ॲड केले त्यांचं बिल जनरेट करूया. हा जो टेस्ट क्लायंट आहे याचंच आपण बिल जनरेट करूया. जून महिन्यासाठी 2026 जनरेट. इनवॉइस जनरेट झाल्यानंतर ते तुम्हाला बिल रिपोर्ट्समध्ये घेऊन जातं आणि दाखवतो की या ठिकाणी बिल जनरेट झाले. हे फर्स्ट बिल त्या क्लायंटचं आहे. तर तुम्हाला बिलचं छोटंसं फॉर्मॅट दाखवतो. बिलच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या लक्षात येईल की यामध्ये तुमच्या एजन्सीचं नाव वगैरे, क्लायंटचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, पेपर कोणता घेतो, त्याचे टोटल अमाऊंट किती आहे ते दिसेल. टोटल अमाऊंट बाकी असेल तर त्यानुसार दिसेल. आणि या ठिकाणी हा बारकोड क्यू आर कोड आहे. तुमचा जो काही बँकचा क्यू आर कोड असेल त्यानुसार आपण इथं तो ॲड करूया, जेणेकरून कस्टमर त्यावर पेमेंट करू शकतो. अशा प्रकारे बिल दिसतं. आता हे बिल तुम्ही प्रिंट पण काढू शकता किंवा जसं मी तुम्हाला म्हणालो मी तुम्हाला एक व्हॉट्सअपला सेंड करून दाखवतो. आता जो आपला जून महिना जो एक क्लायंट आहे तेच मी तुम्हाला सेंड करून दाखवतो. यात सगळ्यात महत्त्वाचा एक भाग म्हणजे तुमच्याकडे सगळ्या क्लायंटचे मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह हवेत. म्हणजे त्या व्हॉट्सअप नंबरला बरोबर तो मेसेज जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्लायंटचे सगळे नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यावे लागतील. तिथनं मी सेंड सिलेक्टेड केलं की ते तुम्हाला व्हॉट्सअपला घेऊन जातं. आता मोबाईलमध्ये असेल तर डायरेक्ट व्हॉट्सअप ॲपला नेईल. डेस्कटॉप आहे तर इथे तुम्हाला वेब ॲप असतं व्हॉट्सअपचं, त्याच्यावर त्याने आणलं. त्या क्लायंटचं नाव माझ्याकडे सेव्ह आहे, त्यानुसार मी त्याला हा मेसेज सेंड करून टाकला. आता हा क्लायंटचा हे आहे
व्हॉट्सअप हे आहे, त्याला अशा प्रकारे मेसेज जातो. इथे तुम्हाला दिसत असेल की व्ह्यू इनवॉइसवर तो अमाऊंट किती आहे ते दिसतं, कोणत्या महिन्याचं बिल, तुमच्या एजन्सीचं नाव वगैरे. हा तुमच्या पर्सनल नंबरने गेलेला मेसेज आहे. तुम्ही यावर क्लिक केलं म्हणजे क्लायंटने जर या लिंकवर क्लिक केलं तर क्लायंटला अशा प्रकारे बिल दिसेल इनवॉइस. तो डाउनलोड करू शकतो किंवा तुमचा बँकचा QR तो डाउनलोड करू शकतो, त्यावर पेमेंट करू शकतो. तर हे झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये अजून एक मी गोष्ट दाखवतो ती म्हणजे पेमेंट पेड कसं करायचं. ऑफलाईन पेमेंट्समध्ये आपण ऑप्शन ठेवलेलं आहे, पर्टिक्युलर क्लायंटनी करा, लाईन वाईज करा, कोणत्याही ऑप्शनने तुम्ही क्लायंटचं आलेले पैसे यामध्ये एंट्री करू शकता. आल्यानंतर तुम्हाला इथं डायरेक्ट सिलेक्ट करून टोटल अमाऊंट आले असेल तर तुम्ही डायरेक्ट पेड करू शकता, किंवा जर काही अमाऊंट कमी जास्त असेल तर त्यानुसार एडिट म्हणून तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आणि कशा प्रकारचं पेमेंट आलं त्यांचं कॅश UPI हे तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पेमेंट पेड केल्यानंतर तो क्लायंट तुमच्या अनपेडमधून हे होतो. म्हणजे रिपोर्ट्स जो ऑप्शन आहे आपला थोडक्यात की रिपोर्ट्स ऑप्शन आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत. ह्याच्यामध्ये क्लायंट रिपोर्ट, पेपर रिपोर्ट म्हणजे कोणता पेपर कोणता क्लायंट कोणता पेपर घेतो तो असाईन रिपोर्ट, त्यानंतर अनपेड रिपोर्ट म्हणजे कोणाकोणाचे बिल्स घ्यायचे राहिलेले आहेत, तुम्ही एकदा बिल्स पेड केले की अनपेड रिपोर्ट पुन्हा पुन्हा काढले की फक्त राहिलेले क्लायंटची तुम्हाला त्यात नावं दिसतील. कोणची बिल आलेले आहेत तर पेड रिपोर्ट तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला हॉलिडे खाडे ॲड केले असतील तर त्याचा रिपोर्ट येईल. मंथली बिल इस्टिमेट म्हणजे कोणत्या पेपरचं बिल किती झालेलं आहे त्या महिन्यानुसार ते इस्टिमेट तुम्हाला या रिपोर्ट्समध्ये कळेल. असे वेगवेगळे रिपोर्ट्स तुम्हाला यामध्ये दिसतात. रिपोर्ट्स वेगवेगळे मिळतात. अशा प्रकारे शॉर्ट्स मी तुम्हाला एक थोडक्यात डेमो दिला. जर तुम्ही या सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आपलं काम नक्कीच या सॉफ्टवेअरच्या मदतीने सोपे होईल आणि कमीत कमी वेळामध्ये आपलं काम होऊ शकतं. आपलं जे बिलिंग कलेक्शनचं जे आपला वेळ आहे तो नक्कीच या सॉफ्टवेअरच्या मदतीने वाचू शकतो. तर आपण नक्की विचार करा. खूप खूप धन्यवाद.